सूर्यवंशी मृत्यू प्रकरणी आज हायकोर्टाच्या छत्रपती संभाजीनगर खंडपीठात सुनावणी होणार आहे। प्रकाश आंबेडकर न्यायालयात युक्तिवाद करणार आहेत। मारहाण करणाऱ्या पोलिसांवर 302 चा गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात येते, तर छत्रपती संभाजीनगर उच्च न्यायालयाच्या खंडपीठापुढे ही सुनावणी पार पडणार आहे। पोलिसांवर गुन्हे दाखल करून कारवाई करण्याची मागणी करण्यात येते। काय सांगाल तुम्ही, काय भूमिका आहे, कशासाठी न्यायालयाचं दार ठोठावलंय? माझी भूमिका आहे, नुसतं चोरी करणार माणसाला लगेच सरकारने अटक करतंय, ऍक्शन घेतंय। आज माझा उच्च शिक्षण घेत होता माझा मुलगा वकील झाला असता, परभणीच्या पोलीस लोकांनी धरून माझ्या लेकराला मारहाण करून माझ्या लेकराचा खून केलेला आहे। त्या परभणीच्या पोलीस लोकांनी 114 दिवस होत आले तरी सरकार दखल घेत नाही। माझ्या मुलाला मारहाण केल्यामुळे माझ्या लेकराचं ही खून केले ह्या पोलीस लोकांनी, तरी पण ऍक्शन घेत नाही। माझी मागणी आहे सरकारला, माझ्या मुलाला जो पोलीस लोकांनी मारलेले आहे त्यांच्यावरती गुन्हे लवकरात लवकर दाखल करावा आणि त्यांना कठोरात कठोर शिक्षा द्यावा। त्यांच्यावरती 302 चा गुन्हा दाखल करण्यात यावा, ही माझी सरकारला माझी विनंती आहे। 70 पोलीस हे 70 लोक सोमनाथच्या मृत्यूला जिम्मेदार आहेत, हे मॅजिस्ट्रेट इन्क्वायरीमध्ये सांगितलेलं आहे, तरीही सरकार अजून दखल घेत नाही। इथं तर एवढा मोठा गुन्हेगार आहे, ते माझ्या भावाचा खून केलेला आहे, तरी देखील ते मोकाट फिरत आहेत। त्यांना कुठेतरी बाजूला ठेवण्याचा प्रयत्न होत आहे आणि त्यांना स्वातंत्र्य देण्याचं काम हे सरकार करत आहे। लवकरात लवकर त्या गुन्हेगारावरती गुन्हे दाखल करावं व कठोरात कठोर शिक्षा द्यावं। कॅमेरामन हर्षल निकम सोबत दत्ता कानवटे, TV9 मराठी, छत्रपती संभाजीनगर।